यवतमाळ जिल्ह्यातील गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत कथित भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अभिजित नानवटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी आणि दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी केली आहे. निवेदनानुसार घाटंजी तालुक्यातील झटाळा, घोटी आणि मारेगाव येथील तलावांमध्ये प्रत्यक्ष गाळ उपसा न करता केवळ उद्घाटनाचा दिखावा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित कामे एका बहुउद्देशीय संस्थेला देण्यात आली होती. मात्र उद्घाटन झाल्यानंतर अनेक महिने प्रत्यक्ष कामच झाले नसल्याचा दावा स्थानिक शेतकरी आणि नागरिकांनी केला आहे. यातील सर्वात गंभीर बाब म्हणजे झटाळा येथील तलावाच्या गाळ उपसा कामाचे उद्घाटन 28 मार्च 2025 रोजी झाल्याचे जिओ टॅग छायाचित्रांवरून दिसून येते. मात्र प्रत्यक्ष गाळ उपसा कार्यवाही 25 सप्टेंबर 2025 रोजी झाल्याचे जिओ टॅग पुरावे उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे. म्हणजेच उद्घाटनानंतर तब्बल 6 महिन्यांनी काम झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच माहितीच्या अधिकारांतर्गत संबंधित कामांची माहिती मागूनही ती देण्यात टाळाटाळ केल्याचा आरोप नानवटकर यांनी केला आहे. किती गाळ काढण्यात आला, कोणत्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आणि किती निधी खर्च झाला याची माहिती उपलब्ध करून देण्यात आली नसल्याने संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. तक्रारीत प्रत्यक्ष काम न करता लाखो रुपयांची देयके काढणे, मोजमाप पुस्तिका आणि लाभार्थी यादीत फेरफार करणे, गाळ उपसा झाल्याचे खोटे दाखवणे, गाळाची अवैध विक्री करणे तसेच प्रत्यक्ष पडताळणी न करताच देयके मंजूर केल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासोबतच मागील 3 वर्षांतील सर्व कामांची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्यक्ष स्थळ तपासणी, जिओटॅग छायाचित्रे, ड्रोन सर्वेक्षण, जीपीएस नोंदी, मोजमाप पुस्तके, देयक नोंदी आणि लाभार्थी यादीची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संशयित कामांची देयके स्थगित करावीत आणि दोषी अधिकारी, कर्मचारी, संस्था तसेच कंत्राटदारांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून शासनाचे झालेले आर्थिक नुकसान वसूल करावे, अशी ही मागणी अभिजित नानवटकर यांनी केली आहे. शेतकरी आणि जलसंधारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेल्या या योजनेत खरोखरच गैरव्यवहार झाला आहे का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात प्रशासन कोणती कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गाळ मुक्त धरण व गाळयुक्त शिवार या महाराष्ट्र शासनाच्या योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश तलावाचा गाळ काढण्याचा प्रोग्राम हा मृद व जलसंधारण विभागाने हाती घेतला. यामध्ये टेंडरही काढण्यात आले. संबंधित संस्थेला या कामाचे टेंडर देण्यात आले. या संस्थेंनी यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश तलावातील गाळ हा शेतकऱ्यांना न देता ज्या गावातील वीटभट्टी मालकांना परस्पर विकलेला आहे. त्याचबरोबर याबाबत आमच्याकडे तक्रारी सुद्धा आहेत आणि मृद व जलसंधारण विभागांच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केल्या असता त्यांनी उडवाउडीची उत्तरं आम्हाला दिलेली आहेत. आमच्याकडे याबाबत पुरावे आहेत की यवतमाळ जिल्ह्यातल्या काही तलावांमध्ये कुठल्याही प्रकारचा गाळ न काढता त्या तलावाचे बिलं काढण्यात आलेले आहेत संबंधित संस्थेचे. हा यवतमाळ जिल्ह्यातला खूप मोठा भ्रष्टाचार आहे मृद व जलसंधारण विभागामार्फत झालेला. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील काही अधिकारी देखील यात सामील आहेत, काही कंत्राटदार सामील आहेत, काही संस्था चालक याच्यात सामील आहेत. याबाबत आम्ही लवकरच मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन हा सर्व प्रकार त्यांच्या कानावर टाकणारच आहोत आणि याबाबत आज आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदनही दिलेले आहेत की आपण लवकरात लवकर याबाबत चौकशी करण्यात यावी. संबंधित तलावाची गाळ उपसा केलेला आहे की नाही याबाबत चौकशी करावी आणि आमची अपेक्षा आहे की जिल्हाधिकारी साहेब याबाबत लवकरच पावलं उचलतील. यवतमाळहून अक्रम दिवान यांचा रिपोर्ट.